110 वर्षे चाललेली पावलं, अर्थात वाळवंटातील वाटाड्या शूरवीर रणछोडदास राबरी. साप म्हारो थैलो तो नीचे रही गयो. हेलिकॉप्टर बिंदासपणे बसलेल्या त्या वृद्धाने म्हणल्याबरोबर त्यांच्या सोबतच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर ताबडतोब माघारी फिरवलं आणि विमानतळावर उतरवलं. सुरकतलेलं पण अजूनही काटक शरीर, पिळदार आणि अगदी दाट मिशा आणि मुख्य म्हणजे दगडासारखे मजबूत पाय असलेल्या त्या आजोबांचं वय होतं 107 वर्षे फक्त. होय, अवघे 107 वर्ष. हे आजोबा हेलिकॉप्टरमध्ये लष्करी अधिकाऱ्यांसमवेत कसे? आजोबांना महान सेनापती फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ साहेबांनी खास आणि तेही तातडीनं बोलावणं झाडलं होतं. तामिळनाडूमधील वेलिंग्टन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले मानेकशॉ साहेब कधी शुद्धीत तर कधी अर्धवट बेशुद्धीमध्ये सतत पगी पगी असा काहीतरी उच्चार करताना तेथील डॉक्टरांनी ऐकले होते. कोण पगी असं विचारलं गेल्यावर साहेबांनी पगीची कहाणी अगदी इत्तमभूत सांगितली आणि त्या पगीची भेट व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. नव्हे तसा आदेशच दिला. लष्कराने पगीचा शोध घेतला आणि राजस्थानमधील पाकिस्तानी सीमेवर असलेल्या बनासकांथा येथील निंबाला गावातून या आजोबांना सोबत घेतलं. त्यांच्यासाठी खास हेलिकॉप्टरची व्यवस्थाही करण्यात आली होती. मानेकशॉ साहेबांचं नाव घेताच आजोबांच्या डोळ्यात निराळी चमक आली. त्यांनी घरातील महिलांना काहीतरी सांगितलं. त्या महिलांनी लगबग करून 15-20 मिनिटात एक कापडी थैली आजोबांच्या हातात दिली. जवळच्या लष्करी तळावरून हेलिकॉप्टरने उड्डाण केलं आणि तेवढ्यात आजोबा म्हणाले, साप मारो थैले तो नीचे रही गयो. हेलिकॉप्टर उतरवलं गेलं. थैली शोधली गेली. सुरक्षिततेच्या कारणांसाठी त्या थैलीत काय आहे याची तपासणी केली. थैलीत 2 कांदे, 2 बाजरीची भाकरी आणि पिठलं एवढंच होतं. सॅम साहब को बहुत पसंद है. कभी कभी हमारा खाना चखा करते थे बॉर्डर पर. आजोबांनी सांगितलं. हेलिकॉप्टरने पुन्हा भरारी घेतली. रुग्णशय्येवर असलेल्या सेनापती मानेकशॉ साहेब या पगीला पाहून उठून बसले. आओ पगी रणछोडदास साहेब आपल्या खणखणीत आवाजात उद्गारले. पगीने त्यांना ताठ उभे राहून आणि थरथरत्या हातांनी सॅल्यूट बजावला. साहेबांनी त्यांना जवळ बसवून घेतलं. त्यांच्या हातातील पिशवी घेतली. त्या दिवशी एक सैनिक आणि एक सेनापती एकत्र बसून जेवले. कृष्ण सुदामाची भेट आणि पोहे हीच कथा जणू पुन्हा घडत होती. सुदामाच्या शिदोरीत पोहे होते. या सुदामाच्या शिदोरीत कांदा भाकरी आणि पिठलं. पग म्हणजे पाय हे समजण्यासारखं आहेच, परंतु पगी म्हणजे पायांच्या ठशांचा माग काढणारा किंवा वाळवंटातून वाट दाखवणारा. क्षितिजापर्यंत वाळूच वाळू, त्यात अंधार. नक्की कोणत्या दिशेला जायचं याबद्दल नौख्यांचा गोंधळ होणारच. पण राजस्थानातल्या याच वाळूत जन्मलेली, वाढलेली, गुरे उंट हाकलेली आणि शेवटी याच मिसळून गेलेली राजस्थानी माणसं वाळूचा कण न कण ओळखू शकतात, अंधार असला तरी. 1901 मध्ये या वाळूत पशुपालक कुटुंबात आपल्या या कथानायकाचा जन्म झाला. नाव ठेवले गेले रणछोडदास. भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या जरासंधाशी झालेल्या युद्धात हे नाव जरासंधाकडूनच प्राप्त झाले असे म्हणतात. युद्धात जनतेची हानी होऊ नये म्हणून श्रीकृष्ण भगवंतांनी युद्ध योजनेचा एक भाग म्हणून रणांगणातून तात्पुरते पलायन केले, म्हणून ते रण सोडून जाणारे रणछोड. पुढे जरासंधाचा निपात झाला. पण हे कलियुगातील आणि मानवी अवतारातील रणछोडदास 1965 आणि 1971 मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात भारतीय सेनेच्या अग्रभागी राहिले होते. आयुष्यभर वाळवंट तुडवलेले रणछोडदास उंटांच्या वाळूत उमटलेल्या पावलांच्या ठशांवरून, माणसांच्या पायांच्या खुणांवरून एक ना अनेक गोष्टींचा अचूक अंदाज बांधायचे. किती उंट असतील, त्यावर किती माणसे बसलेली असतील, त्यांच्यासोबत चालणारे प्रवासी किती असतील, त्या स्त्रिया किती असतील आणि पुरुष किती असतील, त्यांची वजने आणि उंची किती असेल. रणछोडदास यांचा अंदाज चुकायचा नाही. दिवस असो वा रात्र.
1965 मध्ये प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्याआधी पाकिस्तानाने कितीतरी वेळा भारतीय हद्दीमध्ये कच्छच्या रणात घुसखोरी केलेली होतीच. युद्धाच्या आरंभी त्यांनी कच्छ भागातील वितकोट ठाणे काबीज केले होते. त्यात जवळजवळ 100 भारतीय सैनिक धारातीर्थी पडले होते. भारतीय सैन्याचे एक मोठे दल त्या भागाकडे पाठवले गेले. अंतर जास्त होते आणि रस्ते अनोळखी. तिथून जवळच असलेल्या चारकोटपर्यंत आपले सैन्य वेगाने पोहोचणे गरजेचे होते. पाकिस्तानाचे 1200 सैनिक सीमेवरील एका गावाजवळच्या जंगलात लपून बसले होते. रणछोडदास यांनी त्यांचा अचूक माग काढला. आपल्या सेनेला अवघड वाटेवरून अचूकपणे आणि अत्यंत त्वरेने म्हणजे अपेक्षित वेळेपेक्षा 12 तास आधीच शत्रूपर्यंत पोहोचवले. इतक्या लवकर भारतीय सैन्य आपल्याला शोधून काढेल याची पाकिस्तान्यांना शक्यताच वाटली नव्हती. भारतीय जवानांनी पाकिस्तान्यांना धूळ चारली. रणछोडदास या सामान्य पगीचा वाटाड्याचा या विजयात मोठा हातभार लागला. BSF अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात सीमा सुरक्षा दल आणि अर्थातच सीमा सुरक्षा बल यांनी बनासकांथा येथील एका सैन्य चौकीला रणछोडदास यांचे नाव देऊन त्यांच्या कर्तबगारीचा अनोखा गौरव केला आहे. फील्ड मार्शल मानेकशॉ साहेबांनी रणछोडदास यांची अनोखी क्षमता ओळखून त्यांच्यासाठी लष्करात पगी, गाईड, वाटाड्या, पथमार्ग हे विशेष पद निर्माण केले. या दूरदृष्टीच्या निर्णयाचा 1971च्या लढाईतही खूप फायदा झाला. पालीनगर ही पोस्ट जिंकून घेण्याच्या यशस्वी मोहिमेत पथमार्गदर्शन करणाऱ्या रणछोडदास यांचाही मोठा वाटा होता. हे काम करताना त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. याबद्दल मानेकशॉ साहेबांनी त्यांना स्वतःच्या खिशातून 300 रुपयांचे रोख पारितोषिकही दिले होते आणि त्यांना भोजनासाठी आमंत्रित केले होते. संग्राम मेडल, पोलीस मेडल आणि समरसेवा स्टार असे पुरस्कारही भारतीय लष्कराने रणछोडदास यांना प्रदान केले. शौर्याची कदर करावी ती फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ साहेबांसारख्या जिंदादिल सेनानीनेच आणि भारतीय लष्करानेच. मानेकशॉ साहेबांना आपल्या या गुणी देशप्रेमी धाडसी सैनिकाची आठवण आली तर नवलच. आपल्या अंतिम दिवसात तर ही आठवण अधिकच तीव्र होत गेली आणि त्यांनी पगी रणछोडदास राबरी यांना अत्यंत सन्मानाने बोलावून घेतले. 27 जून 2008 रोजी मानेकशॉ साहेब निवर्तले. पगी रणछोडदास यांनी लगेचच म्हणजे 2009 मध्ये त्यांच्या वयाच्या तब्बल 108व्या वर्षी सेवानिवृत्ती घेतली. मानवी आयुष्याची 100 वर्षाची मर्यादा ओलांडलेले शरीर काम तरी किती दिवस करणार. वयाच्या 112व्या वर्षी अर्थात 2013 मध्ये हा पगी स्वर्गाची वाट चालण्यासाठी कायमचा निघून गेला. त्यांच्या पावलांचे ठसे राजस्थानातल्या वाळवंटाच्या मनात अजूनही ताजे असतील. जय हिंद.